स्वरसातचा द्वितीय वर्धापन दिन सुरेल गीतांनी रंगला. ठाणे 26 ऑगस्ट 2026 रोजी संगीतप्रेमींसाठी सदैव नवनवीन सुरांची मेजवानी देणाऱ्या स्वरसाज द म्युझिकल जर्नीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमात विविध लोकप्रिय गीतांचे दमदार सादरीकरण करण्यात आले. कलाकारांच्या सुरेल आवाजाने आणि संगीताच्या तालाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे आयोजन निकिता नलावडे यांनी केले, तर नरेश देवरुखकर यांनी को-ऑर्गनायझर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सुनील सावंत आणि नाना सावंत यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. श्रद्धा डी यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. स्वरसाजच्या 2 वर्षांच्या संगीत प्रवासाचा आढावा घेताना कलाकारांनी आणि रसिकांनी या वाटचालीबद्दल आनंद व्यक्त केला. सुरांशी नाते जोडत, नाती जपत आनंद साजरा करूया, हा संदेश देणारा हा वर्धापन दिन सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि सहभागी कलाकारांचे उपस्थित रसिकांनी अभिनंदन केले. नमस्कार, मी निकिता नलावडे, स्वरसाज द म्युझिकल जर्नीच्या ग्रुपची आयोजिका आहे. आणि मी हे आयोजन केलं, पण त्यासाठी सपोर्ट मला नरेश देवरुखकर, नाना सावंत, सुनील सावंत आणि संदेश हांडे या 5 जणांचा खूप सपोर्ट, आणि आमची अँकर श्रद्धा, जी पहिल्या प्रोग्रामसुद्धा आत्तापर्यंत आमच्यासोबत आहे. मी नरेश देवरुखकर, स्वरसाज म्युझिकचा मी आयोजक आहे. आणि आम्हाला समस्या म्हणजे असे आला की पहिल्यांदा आम्ही जर सुरुवात केली तेव्हा काही लोक असं म्हणाले की काय हे प्रोग्राम करणार. तेव्हा आम्ही कराओके शो करणार होतो, पण त्या जिद्दीने आम्ही तेव्हा लाईव्ह शो केला पहिला, आणि तो एवढा सक्सेस झाला की आजपर्यंत 30 शो आमचे झाले, आणि तिन्ही 30 पण आमचे सक्सेस झाले. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे आमचे सहकारी म्हणजे सुनील सावंतजी, नानांजी, हे सगळे बरोबर, त्यांचं सहकार्य खूप आहे. त्याच्यामुळे सगळं होऊन चाललं आहे. संदेश जे आहेत यांनी पण बरंच हे केलं आहे. त्याच्यामुळे आमचे सगळे शो म्हणजे सक्सेस झाले. मला कुठेही असा काही प्रॉब्लेम नाही आला. मी सुनील सावंत, मासुंदामध्ये कट्टा सुरुवात केली, आणि तिथून आम्ही आमचा हा ग्रुप बनवला, आणि आज हा स्वरसाजचा ग्रुप बनवला, आणि वेगवेगळ्या प्रकारची सगळी आम्ही हे केलेत, प्रोग्राम अरेंज केलेत. गझल घेतले आहेत, लावणी घेतले आहेत, भक्तिगीतं घेतले आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि नुसती गाणीच नाही, तर एक आमचं कुटुंब असं आहे की आम्ही पिकनिक अरेंज करतो, सगळ्या सिंगर्सना बोलवतो एकत्र. म्हणजे आमची वाटचाल नुसती गाण्यासाठी नाही, तर आता प्रेक्षकांबरोबर पण आम्ही कनेक्ट झालो आहोत, आणि त्यांची काय आवड आहे त्याप्रमाणे आम्ही प्रोग्राम असे अरेंज करतो. मी ॲडव्होकेट विकास प्रधान. आम्ही तळ्यावर ठाण्याच्या तलावपाळीवर सहज म्हणून गप्पा मारायला येऊन बसायचो, आणि त्यावेळेस आमचा ह्या ग्रुपशी ओळख झाली. यांची गाणी चाललेली असायची, ते ऐकून आमचं खूप मनोरंजन व्हायचं. तेव्हापासून आम्ही यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतो, आणि याच्या पुढेही सुद्धा आम्ही त्यांना असंच प्रोत्साहन देत राहू. माझं नाव सौ संपदा सुबोध गडकरी. मी अंबरनाथची माजी नगराध्यक्ष आहे. आता सध्या मी ठाण्यात राहते, पण थोडंसं आजारपण आलं होतं, आणि डॉक्टरांनी सांगितलं आता स्वतःसाठी वेळ द्या, म्हणून मी संगीत ऐकायला जाऊ लागले. आणि काही माहिती नाही की ह्या संगीताने काय जादू केली. माझा HbA1c 1120 होता, तो मी 8.8वर आले. आणि हे जे टॉनिक मला मिळालं ते इतकं सुंदर मिळालं, आणि यांच्याशी 1 वर्षापूर्वी ओळख झाली या सगळ्या ग्रुपची, स्वरसाजची. आणि आता असं वाटायला लागलं मी यांची फॅमिली मेंबरच झाली की काय, कारण ते पण तेवढं हे करतात. त्यांचे आलेले बॅनर मी सगळ्यांना पाठवत असते. आमचा ग्रुप आहे सगळा, त्या ग्रुपनं आम्ही पाठवत असतो, जेणेकरून यांना पण प्रेक्षक चांगले मिळाले, आणि प्रेक्षकांनासुद्धा जे संगीतप्रेमी त्यांनासुद्धा सुंदर सुंदर गाणी ऐकायला मिळतात. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी गाणं ऐकावं. गाण्यासारखं टॉनिक नाही आहे, त्यामुळे मी खूप एन्जॉय करते. स्वरसाजला त्यांचा 2रा वर्धापन दिन आहे. मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. मासुंदा कट्ट्यापासून कराओके संगीतापासून झालेला हा प्रवास, त्यातून तयार झालेला स्वरसाज हा ग्रुप म्हणजे आता ज्या उंचीला पोचला आहे, जितके त्यांनी कार्यक्रमांमध्ये विविध त्यांनी उपक्रम केलेले आहेत, विविध थीम घेऊन त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत, त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. आणि आम्हाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. तितकंच प्रेम आम्हाला आमचे हे जे सगळे गायक मित्रमैत्रीण आहे, कारण ते असे 1 से 1 आहेत ना की त्यांच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला रंगत चढते.
नमस्कार, मी संदेश आंडे. मी असंच तलावपाळीवर 2 वर्षापूर्वी गेलो तेव्हा सावंत भेटले मला. नंतर निकिता भेटली, नाना, नरेश भाऊचं बोलता बोलता असा ग्रुप तयार झाला की चला. नंतर कराओके आलं. म्हटलं चला, म्हटलं यांना शो करायचा. निकिता म्हटली, भाऊ म्हटले, सावंत म्हटले, नाना, चला म्हटलं कराओके, मग मी आहे तुमच्याबरोबर. मग तेव्हा सुरुवातीपासून आता एंडपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत राहणार मी स्वरसाज बरोबर. थँक्यू. नमस्कार, मी कमलेश भारती. मी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ म्युझिक कंपोजर आणि प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. गेले 8 वर्ष मी संगीतच्या क्षेत्रामध्ये आहे आणि अंधेरीमध्ये कार्यरत असताना माझ्या मनात एक नेहमी इच्छा होती की ठाण्यामध्ये आपला स्वतःचा स्टुडिओ असावा. आणि 1 वर्षापूर्वीच धीमय स्टुडिओची स्थापना झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ते भरपूर कार्यक्रम होत असतात. आणि प्रामुख्याने मला नमूद करावंसं वाटतंय, स्वरसाज हा ग्रुप गेले काही महिन्यापासून रेग्युलरली इथे शोज करतोय आणि त्यांचं जे टीम एफर्ट्स आहे हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामधले त्यांच्यामधलं जे एकटेपण आहे, युनिटी जी आहे, ती युनिटी एवढी जबरदस्त आहे की असं पाहून वाटतच नाही की एक्झॅक्टली ऑर्गनायझर कोण आहे. सो त्यामुळे हा प्रश्न मला नेहमी असतो की अरे ऑर्गनायझर कोण आहे किंवा तुमच्यात मॅनेजमेंट टीम कुठली आहे किंवा कोणाशी कोऑर्डिनेट करावं असं कळत नाही आहे. खरं तर ही म्हणजे त्यांचा एक प्लस पॉईंटच म्हणावा लागेल. त्यांची जी युनिटी आहे ती अशीच टिकत राहावं आणि आज 2 वर्ष झालेत, पुढे अजूनही त्यांनी उत्तरोत्तर कार्यक्रम करावे. नमस्कार, मी नाना सावंत. स्वरसाज म्युझिकल जर्नी यांचे मी आणि सुनील सावंत आम्ही सपोर्टर आहोत. निकिता आणि नरेश ह्या लोकांनी हा स्वरसाज ग्रुप स्टार्ट केला. पण ह्या ग्रुपमुळे बऱ्याच जणांबरोबर आम्ही कनेक्ट झालो आणि बरीचशी लोकं आमच्याशी कनेक्ट होता होता आम्हाला असं जाणवलं की काही लोक रिटायर्ड झाली आहेत. त्यांना काहीच एक म्हणजे घरातलं एक वातावरण बाजूला करून ते इथे येतात, एक एन्जॉय करतात. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट आहेत आमच्यामध्ये, महापौर आहेत, अशा मोठमोठ्या व्यक्तिमत्वसुद्धा ह्या आमच्या प्रोग्रामला कनेक्ट होतात. हा मुलगा हा लहान आहे पण ह्याचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि खरंच खूप आनंद वाटतो जेव्हा ही सगळी मंडळी आमच्यासमोर येतात, आमचं कौतुक करतात. त्याबद्दल ह्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे ह्यातले काही अशी लोकं आहेत की जी खूप आजारी होती पण त्यांना इथे येऊन बरं वाटलं. उदाहरणार्थ तसं म्हणाल ना तर आमची श्रद्धासुद्धा त्या इथे येऊन त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि त्या स्वतः पण ती गोष्ट मान्य करतात. कारण एक वेळ होती की त्या थोड्याशा डिप्रेशनला होत्या. पण ह्या अशाच प्रमाणे ना असे बरेचसे लोक आहेत की जे आजारी होते पण त्या आजारपणातनं हा आमचा जो प्रोग्राम आहे तो त्यांना खूप आनंद देतो. आणि सदैव हे असंच आमचं ह्या लोकांशी नातं जुळत राहू देत आणि आमच्या ह्या टीमला ईश्वराने भरपूर लॉंग लाईफ असंच जर्नी ठेवू देत. हीच खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब. कभी किसी से प्यार किया, कभी किसी को भी दिया, मैं नहीं दिया. La 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 la. मेरी उम्र के नौजवानों दिल लगाना ओ दीवानों. मेरी उम्र के नौजवानों दिल लगाना ओ दीवानों. हर की सांस लेता हूँ मैं उसका ही नाम लेकर. मैंने हजार दीवाने अब मैं बन गया दीवाना. मेरे हजार दीवाने अब मैं बन गया दीवाना. ये वक्त तुम्हें आ जाए प्यार में कोई गीत गाना तो गाओ. शांति
डोलकर डोलकर दर्याचा राजा वल्लवडे नको आहो वल्लवडे रामा वल्लवडे नको आहो वल्लवडे रामा अतिशय सुंदर सादरीकरण